आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पगडी म्हणजे नेमकं काय आणि ते नाव कसं पडलं आणि कशी सुरुवात झाली आणि नव्या नियमानंतर ती कशी चालणार आहे त्याची A to Z माहिती द लिगल एजेस या चॅनलवरती आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तर मुंबईमध्ये 13,000 जीर्ण एकूण इमारती आहेत आणि त्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या जी आहे ती 10 लाख आहे. आणि अक्षरशः जर बघितलं तर त्या ठिकाणी जे लोक राहतात मोठ्या प्रमाणामध्ये, ते लोक जीव आपला मुठीत घेऊन राहतात. आणि त्या संदर्भामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की पगडी धारक आणि मूळ मालक यांच्यामधला जो वाद आहे तो वाद लवकरात लवकर मिटला पाहिजे. आणि जे पगडी धारक आहेत त्यांना त्याच्यामध्ये एक त्यांचा जो धारण क्षेत्र आहे ते धारण क्षेत्र त्यांना त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मूळ मालकांना पण त्याच्यामध्ये FSI दिला जाणार आहे. तर एक खूप अशा महत्त्वपूर्ण निर्णयावरती राज्य पोचलेलं आहे. तर भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये सातत्याने पगडीवरनं वाद होत असतो आणि हा वाद मूळ मालकांच्या ताब्यावरनं हा वाद निर्माण झालेला आहे. असे साधारण 10 लाख लोक, 10 लाख कुटुंब मुंबईमध्ये अशा पद्धतीच्या घरामध्ये राहतात. त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन पगडीधारकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे.